दरम्यान आता धाराशिवमध्ये ठाकरे सेनेकडून मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। संपूर्ण शहर भगवा ध्वज आणि बॅनर्स लावण्यात आलेत। या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। आपण पाहूयात काय परिस्थिती आहे तिथली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयामध्ये ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। आपण जर पाहिले तर ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात सामील झाल्यानंतरचे उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिले तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते त्यांनी पक्षांतर केलं, ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा जो दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आपण जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर हे मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावान म्हणून मानले जायचे, मात्र त्यांनी देखील बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आज नेमकं ओमराजे यांचा काय समाचार घेणार, ते काय बोलणार याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। तत्पूर्वी या मंगल कार्यालयामध्ये जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। बॅनर शहरभर लावण्यात आलेले आहे, भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत। उद्धव ठाकरे नेमकं आज या सभेच्या माध्यमातून काय बोलणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।